नमस्कार मित्रांनो, तर आज बनवूया आपण झणझणीत मसालेदार वांग्याची भाजी. तर सर्वप्रथम आपण घेऊया वांग्याला घेऊया छानपणे चिरून. त्यानंतर आपण घेऊ एक बटाटा व बटाट्यालाही त्याच प्रकारे आपण छान प्रकारे चिरून घेऊया व बटाटा आणि वांगे त्याला थोड्या वेळ पाण्यात भिजून ठेवूया, त्याने ते काळे पडणार नाही. त्यानंतर आपण टोमॅटो व कांदा यांनाही बारीक चिरून घेऊया. त्यानंतर आपण एका कढईमध्ये बडीशेप घेऊ, शेंगदाणे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा चीज घेऊ व त्याला छान प्रकारे असे परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे धने ऍड करूया. त्यानंतर आपण त्यालाही थोडस गॅसवर परतून घेऊया व जेव्हा आपण लाल तवंग त्याला येईल त्यानंतर आपण हे सर्व मिक्सर मध्ये घेऊया व त्यामध्ये थोडं लसूण ऍड करून आपण अशी छान प्रकारे ही पेस्ट बनवून घेऊया. व नंतर या पेस्ट मध्ये आपण कांदा लसूण मसाला मिरची मसाला ऍड करून त्यानंतर आपण जी वांगी चिरून ठेवलेली आहेत त्यामध्ये आपण ही मसालेदार पेस्ट बनवलेली आहे ही त्यात अशा प्रकारे छान प्रकारे घालून व त्याला असं ठेवून देऊ. त्यानंतर आपण कढईमध्ये थोडस तेल उकळायला ठेवू, त्याच्यात थोडीशी जिरी मोहरी टाकूया व त्याला थोडस तडका देऊया व जो कांदा आणि टोमॅटो आपण जो चिरलेला आहे त्याला असं छान प्रकारे तेलात टाकून देऊया. त्यानंतर आपण असं त्याला छान प्रकारे हलवूया ज्याने की त्यात सर्व पाण्याने मिक्स होऊन जाईल. त्यानंतर आपण जी वांग्यामध्ये मसालेदार भरला आहे या कढईमध्ये ठेवून देऊया. हे आपण पाहू शकता अत्यंत स्वादिष्ट असं वांगी दिसत आहेत. त्यानंतर आपण वांग्यांना हे हलवून घेऊया. त्यानंतर आपण जो बटाटा चिरला आहे बटाट्याला त्यात टाकूया व जी मसाल्याची पेस्ट आपण बनवलेली आहे ती त्यात टाकून देऊया व असं मंद गॅसवर आपण त्याला परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडस पाणी ऍड करूया. पण पाहू शकता अत्यंत असं चविष्ट असं वांग्याची भाजी दिसत आहे. त्यानंतर आपण त्याला मंद गॅसवर थोड्या वेळ उकळायला ठेवू व त्याचं शिजून झाल्यानंतर हे पहा अतिशय चविष्ट अशी वांग्याची भाजी पूर्णपणे तयार आहे. फॉर मोर कंटेंट